माया, स्वागत आहे तुमचं मायाच किचनमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या चटण्या बघितलेल्या आहेत. हिरव्या मिरचीचा खरडा बघितला आहे, लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, ह्या घाटावरच्या प्रसिद्ध चटण्या आहेत. तसंच घाटावरती थंडीमध्ये तिळाची आणि जवसाची चटणी देखील बनवतात. तर आज ती चटणी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे जे जवस आहेत ते तुम्हाला जर नाही कळले तर दुकानात तुम्ही फ्लेक्सीड म्हणून सांगा, तरी दुकानदार तुम्हाला बरोबर हे जवस देईल. फ्लेक्सीड म्हणतात याला. तर हे फ्लेक्सीड तुम्ही दुकानात मागू शकता. इथे आपण 1 वाटी जवस घेतलेला आहे, 1 वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत आणि आपल्याला इथे अर्धी वाटी भाजलेले चण्याची डाळ घ्यायची आहे. ही भाजलेली डाळ आहे चण्याची, अर्धी वाटीच घ्यायची, आपण पूर्ण वापरणार नाही आहे. आणि थोडंसं लसूण घ्यायचं आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार थोडंसं मीठ आणि ही आपली नॉर्मल मिरची आहे ती जरा बारीक करून घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे जे जवस आहेत ते स्वच्छ निवडून त्याच्यामध्ये जे खडे वगैरे असतील ते सगळे काढून स्वच्छ निवडून नंतर आपण हे भाजून घेणार आहोत. जोपर्यंत हे तडतड वाजत नाहीये तोपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कढईमध्ये. हे बघा, तुम्ही तुमच्याकडे प्रोटीन कमी असेल तर डॉक्टर देखील सांगतात की प्रोटीनच्या गोष्टी खा. तर बरेचसे डॉक्टर तुम्हाला हे फ्लेक्सीड खायला सजेस्ट करतात. त्याचबरोबर इथे हे सफेद तीळ आहेत, हे आपले घरचे तीळ आहेत, शेतातले आहेत, म्हणजे आपल्या शेतातच पिकलेले आहेत. त्यामुळे याच्यावर काही पावडर वगैरे नाही आहे. पण जर तुम्ही दुकानातून हे सफेद तीळ घेणार असाल तर हे स्वच्छ धुवा, उन्हामध्ये चांगले कडकडीत त्याला वाळू द्या आणि मग छान ह्या जवसाबरोबर भाजून घ्या. आपले हे जवस छान भाजले गेले आहेत, थोडे तडतड देखील वाजत आहेत. आता याच्यात आपण हे सफेद तीळ घालणार आहोत. 1 वाटी जवस आहे तर 1 वाटी सफेद तीळ आहे, सेम प्रमाण घेतलेले आपण इथे तिळाचं. हे याच्यातच भाजून घ्यायचं आहे छान. आता याच्यात आपण चण्याची डाळ टाकणार आहोत. चण्याची डाळ ही आपल्याला अर्धी वाटी टाकायची. जवस आणि तीळ सम प्रमाणात आहे आणि डाळ अर्धी वाटी. हे बघा, हे छान भाजले गेले. आपण हे काढून घेऊया आता. हे बघा, छान व्यवस्थित भाजले गेले. हे बघा, तडतड देखील वाजते, डाळ देखील छान भाजले, तीळ देखील छान भाजले. बघू शकता तुम्ही, छान सुवास सुटला याचा. आता आपल्याला हे पुन्हा भाजायचं नाही आहे. हे खलबत्यामध्ये आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरला किंवा पाट्यावर देखील करू शकता, पण मिक्सरला वाटताना खूप काळजी घ्यायची आहे, कारण त्याची लगेच पावडर होईल. त्यामुळे मिक्सरला फिरवताना अलगद एकच घसरा घ्यायचा आणि लगेच बंद करायचं आहे. आपल्याला हे जरासं आबडधोबड ठेवायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हा जो लसूण आहे आणि ही जी लाल मिरची आहे आणि चवीप्रमाणे मीठ आहे, हे सगळं याच्यामध्ये घालायचं आहे. हे बघा, जवळजवळ काय आपली चटणी इथे तयारच झालेली आहे. खूप वेळ लागत नाही, चांगली खरपूस भाजलेली असते त्यामुळे खूप वेळ लागत नाही हे कुटायला देखील. आता आपण हे काढून घेऊया. ही बघा, ही जी चटणी आपली ही इथे तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. ही अशा पद्धतीने बनवायची. ही महिनाभर टिकते. तुम्ही छान डब्यात पॅक हवाबंद डब्यामध्ये घालून ही ठेवून द्या. जशी तुम्हाला खायची असेल तशी ती काढायची आहे. 1 चमचा तुम्ही जर चटणी घेतली बाहेर तर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून तुम्ही गरम गरम चपाती बरोबर किंवा गरम गरम भाकरी बरोबर खाऊ शकता.
कशी वाटली तुम्हाला ही सफेद तिळाची आणि जवसाची चटणी? चवीला अप्रतिम आहे, शिवाय ही हेल्दी देखील आहे. तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर छान छान कमेंट करा, लाईक करा. मायाज किचन ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा.